नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं CNI न्यूज चैनल। मैं हूं पूनम प्रजापति। आइए देखते हैं खबरें। पत्रकारों की सुरक्षा के लिए कठोर कानून के प्रभावी क्रियान्वयन की मांग। नागपुर। महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कानून 2017 लागू होने के बावजूद कई मामलों में पुलिस द्वारा तत्काल अपराध दर्ज नहीं किए जाने पर नाराजगी व्यक्त की जा रही है। पत्रकारों पर हमला करने वालों के खिलाफ कड़ी कार्यवाही कर दोषियों को तुरंत गिरफ्तार किया जाए, ऐसी मांग विभिन्न पत्रकार संगठनों द्वारा की गई है। कानूनी जानकारों का कहना है कि पत्रकारों पर हमला, धमकी, गाली गलौज या उनके कार्य में बाधा उत्पन्न करना गंभीर अपराध की श्रेणी में आ सकता है। ऐसे मामलों में भारतीय न्याय संहिता BNS के अंतर्गत मारपीट, धमकी, सरकारी कार्य में बाधा, अपमानजनक व्यवहार तथा आपराधिक साजिश से संबंधित विभिन्न धाराएं लागू हो सकती हैं। इस बीच सामाजिक कार्यकर्ताओं और नागरिकों ने भी पत्रकारों की सुरक्षा के मुद्दे को गंभीरता से लेने की आवश्यकता जताई है। पत्रकार सुरक्षित तो लोकतंत्र सुरक्षित, ऐसी भावना व्यक्त करते हुए पत्रकारों पर बढ़ते अत्याचारों पर रोक लगाने के लिए राज्य सरकार से विशेष सुरक्षा व्यवस्था एवं तंत्र स्थापित करने की मांग की जा रही है। बीते 18 मई की शाम लगभग 5 से 7 बजे के बीच हिंगणा के वाघधरा ग्राम पंचायत में पत्रकार सतीश भालेराव अपने सहयोगियों के साथ समाचार कवरेज के लिए पहुंचे थे। इस दौरान उन्होंने वीडियो और फोटोग्राफी की। आरोप है कि इसके बाद वाघधरा ग्राम पंचायत के कर्मचारी सरपंच के साथ सेवक शोभा माहुरे, ग्राम पंचायत के अन्य कर्मचारी तथा कुछ कथित गुंडा प्रवृत्ति के लोगों ने पत्रकार सतीश भालेराव पर जानलेवा हमला कर उनके साथ गंभीर मारपीट की। यह घटना नागपुर में जनचर्चा का विषय बनी हुई है। घटना के बाद पत्रकार सतीश भालेराव ने हिंगणा पुलिस स्टेशन पहुंचकर शिकायत दर्ज कराई। ग्रामीण अस्पताल हिंगणा में प्राथमिक मेडिकल जांच के बाद उन्हें मेडिकल नागपुर रेफर किया गया। वहां उनकी MLC मेडिको लीगल केस की प्रक्रिया पूरी की गई। इसके बाद हिंगणा पुलिस स्टेशन में उनका बयान दर्ज कर आगे कानूनी कार्यवाही की जानी चाहिए थी, लेकिन अभी तक हिंगणा पुलिस कोई भी ठोस कदम नहीं उठा रही है। पत्रकार संगठन ने हिंगणा पुलिस, नागपुर पुलिस से पुलिस आयुक्त, पुलिस उपायुक्त को मेल द्वारा पत्र भी भेजा है, लेकिन नागपुर पुलिस और हिंगणा पुलिस कोई भी कड़ा कदम नहीं उठा रही है। सूत्रों के हवाले से ऐसी बात सामने आ रही है कि पत्रकार सतीश भालेराव और सरपंच माहोरे ने इस केस को कॉम्प्रोमाइज किया है। हमारे संवाददाता ने फोन द्वारा पत्रकार सतीश भालेराव से और उनके परिजनों से बात करके पता किया कि उन्होंने कहीं भी कॉम्प्रोमाइज नहीं किया है। आरोपी पर पत्रकार संरक्षण अधिनियम अंतर्गत और एट्रोसिटी के अंतर्गत कड़ी कार्यवाही की मांग पत्रकार सतीश भालेराव और उनके परिजन कर रहे हैं। ऐसा उन्होंने फोन पर हमारे संवाददाता को बताया। राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ के राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निगम तथा महासचिव रमेश देसाई और महाराष्ट्र के विभिन्न पत्रकार संगठनों ने मांग की है कि आरोपियों पर कड़ी कार्यवाही की जाना चाहिए, अन्यथा महाराष्ट्र के और नागपुर के विभिन्न पत्रकार संगठन रास्ते पर उतरकर आंदोलन करेंगे। यह उनका इशारा है। CNI न्यूज नागपुर महाराष्ट्र से सतीश पारधी के साथ सतीश मधुकर भालेराव की रिपोर्ट। डिलीट केले, मी संकलन केले, वृत्तांकन केलेले व्हिडिओ डिलीट केले पूर्ण। हे सर्व त्यांनी 1.5 तास, हा जो प्रकार 1.5 तास लातांनी, बुक्यांनी, हा सर्व त्या ग्रामपंचायतच्या सरपंच शोभा आणि माहुरे आणि त्यांचे कर्मचारी आणि गावकरी लोकांनी महिला सरपंच यांना समोर करून वृत्तांकन करणं पत्रकाराचा अधिकार आहे। मी तेच केलं। ID घालून सर्वांना यांनी कागदपत्र पुरावे दिले, त्यानुसार मी ते बातमी, ते वृत्तांकन केले। त्यामध्ये काय चुकलं सांगा। आपल्यासोबत कोण कोण होतं? श्रीराम शंकर पराते तुम्ही आलाय लोक होते आणि ज्या सभागृहात तुमच्या जो मारहाण झाली ते कॅमेरे वगैरे असतील ना? कॅमेरे होते, पण चालू आहे की बंद आहे याबद्दल काही कल्पना नाही. त्याबद्दल तुम्ही ते एक दवाखाना भरून आपण त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना अरेस्ट करायला लावून आपण एक झालं पाहिजे। त्यांनी पोलीस स्टेशनला यायला सांगितलं। मी पोलीस स्टेशनला 7 ते रात्री 12 पर्यंत मी थांबलो। यांना मारहाण करत होते, मी पोलिसांना बोलवलं। दबाव माझ्यावर आणत होते, महिलांना समोर करून माझ्यावर दबाव आणलं होतं। मी महिलांचा विनयभंगाचा तुमच्यावर गुन्हा दाखल करेन, याच महिलाला समोर करून त्यांनी मला ते प्रेशर आणलं होतं। नाही तर कालच ती तक्रार झाली असती, कालच FIR झालेलं असतं आणि क्रॉस FIR झाले असते दोन्हीकडनं। सर्व जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ फुटेज पूर्ण त्यांनी डिलीट केले। काही आपल्याकडे मारहाण, धाव मारलं ते व्हिडिओ बाहेरचे, ते मला माहित नाही यांनी कव्हर केले हे तिने कव्हर केले। यांनी दाखवलं। आणि
जुनं जे माझं ऍक्सिडेंटल आहे 2020चा जीवघेणा हल्ला, पाठीवर, कमरेवर, बॅकबोनवर, तिथेच जास्त मारहाण केली, लातांनी, हातांनी, बुक्यांनी हा सर्व प्रकार घडलेला आहे. मला ज्यांनी मारलं त्याचे नाव सांगू शकता का? हो, नाव सांगू शकतो. म्हणजे त्यांना ओळखतो, सरपंच शोभा माहुरे आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी नावाने ओळखत नाही, पण चेहऱ्याने त्यांना सर्वांना ओळखतो. गावकरी लोकांना ओळखतो. आणि जे हे ओळखतात. तुम्ही म्हणता का मला जुनी मारहाण 2020ची आहे, हो. तेव्हा कोण मारली होती तुम्हाला? तेव्हा शहाकार आणि त्याच्या गुंड प्रवृत्तीचे जे मित्र आहेत ते मला जीवघेणा हल्ला झाला होता आणि त्यांच्यावर मी अॅट्रॉसिटी एमआयडीसी पोलिसला केली होती. तेव्हा तक्रार झाली आहे का तेव्हा? एमआयडीसी पोलिसला स्पेशल कोर्टात अॅट्रॉसिटी केस चालू आहे. आता बेंचवर आहे, एव्हिडन्स झालाय, माझं एव्हिडन्स आहे. आणि त्याच ठिकाणी जबर मारहाण लातांनी, पायांनी, बुक्यांनी सार्वजनिक 20 ते 25 लोकांनी मिळून हे सर्व प्रकरण ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये, ऑफिसमध्ये, कार्यालयात बंद करून. असं काही तुम्हाला वाटतं का जुन्यातला काही राग वगैरे? असं काही कोणी कारस्थान नाही, रचलं नाही, असेल नाही. याबद्दल काही आयडिया नाही. नाही. काही आयडिया नाही. त्यांनी रचलं असेल याबद्दल मला काही आयडिया नाही, कारण हे हिंगण्याचं प्रकरण हिंगण्यामध्येच घडले आहे. आणि जो स्वप्नील शहाकार त्याचे वडील माजी सरपंच होते आणि हे सर्व सरपंच आणि ते गावकरी मंडळी यांचे काही संबंध असू शकतात याची काही पुरेपूर कल्पना किंवा खात्री पण मी देऊ शकणार नाही. पण चौकशी झाल्यानंतर चौकशी निष्कर्ष निघू शकतो. माझी हीच मागणी आहे की मला न्याय मिळवून द्यावं आणि या प्रकरणामध्ये जी जबर मारहाण केली आहे पुन्हा पुन्हा माझ्या पायाला, कमरेला, हाताला, डोक्याला मुक्का मार जास्तीत जास्त लागला. संख्या किती तुमची त्यांच्यावाली? 25 ते 30 लोकांची संख्या आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. म्हणजे ते व्हिडिओ आहेत, व्हिडिओमध्ये पाहाल, व्हिडिओ दाखवा. व्हिडिओ बघा तुम्ही. आणि यांना खिचून ग्रामपंचायतच्या आवारात नेऊन तिथून ऑफिसात नेलं आणि चांगलं मारलं, जबरदस्त मारलं यांना. माझी जिंदगी कापला फाडला, गुंड्या तुटलं, सडकावर झोपवलं मला बी सरपंचीने आणि कंटीराम साबरे आणि तो ग्रामपंचायतचा टॅक्स पावती घेणारा निरंजन चामाटे यांनी अतोनात लोकांना लुटलं, बाजाराच्या चिठ्ठ्यामध्ये लुटलं, टॅक्स पावतीमध्ये लुटलं. जे टॅक्स भरलेलं होतं मागच्या वर्षीचं ते लागून अजून डबल घेतलं. त्यासाठी विचारणा करण्याकरता भाऊला बोलवलं होतं, परंतु त्यांनी यांच्यावर आणि माझ्यावर भरपूर अत्याचार केला. त्यांच्यावर कारवाई जबरदस्त झाली पाहिजे, बस हीच माझी आग्रहाची विनंती आहे. हा, आता तुम्ही पलटा, चला ना तुम्ही तिकडं. हा, आपलं नाव काय आहे साहेब? मी वरिष्ठ पत्रकार सतीश भालेराव, वंदे भारत न्यूज नागपूर ब्युरो चीफ. माझं असं प्रकरण आहे की 2020ला ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत MIDC PS मध्ये स्वप्नील शहाकार व त्याचे गावगुंड आणि MIDCचे जे कटकारस्थानी त्यांच्याविरुद्ध मी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. त्याबाबत आज 7 वर्ष झाले त्या केसला. ती केस आज बेंच आणि जे फायनलवर आली आहे आणि इव्हिडन्स आता होणार आहेत. तर त्या 7 वर्षानंतर मी RTI लावू आणि शासनाला पाठपुरावा करू खंडपीठ आयोग नागपूर, महाराष्ट्र राज्य खंडपीठ आयोग नागपूर विभाग यांच्यातर्फे मला 2023ला जे आहे मला पोलीस संरक्षणाचं पत्र प्राप्त झालं. कारण की मी एक पत्रकार आहे, त्यासोबत RTI ॲक्टिव्हिस्ट आहे आणि स्पेशली माझं पीठ आहे क्राईम म्हणजे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम. त्याच्यामध्ये मी RTI लावून पूर्ण करप्शन उघाड करतो आणि एक्सपोज करतो. हा माझा स्टाईल आहे, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम, आणि ते करणं मला खूप आवडतं. त्या कारणास्तव जे करप्टेड लोक आहे, भ्रष्टाचारी आहे आणि त्याच्यानंतर आरोपी लोक आहे किंवा क्रिमिनल्स आहेत, ते माझ्या नावानं घाबरतात. कारण की मी त्यांच्या बातम्या उघाड करतो आणि त्याच्यानंतर त्या लोकांना मी सर्व प्रकारे एक्सपोज करून जेलमध्ये पाठवतो. तर त्याच्यानंतर असे 3-4 हल्ले झाले. आजपर्यंत मला जे आहे नागपूर पोलिसांकडून पोलीस संरक्षण आलेलं नाही. माझ्या आजपर्यंत आज 4थ्यांदा मी रिमाइंडर म्हणजे स्मरणपत्र म्हणजे
ते जुनं जे पत्र आहे मला पोलीस संरक्षणाचं, ते पत्र आज मी DCP झोन 1 ऑफिसला सिंगारेड्डी सर, ऋषिकेश रेड्डी जे आहेत DCP झोन 1चे, त्यांना मी दिलेलं आहे डिस्पॅचमध्ये. आता थोड्याच वेळात ते ऑफिसला येतील. CP साहेबांकडे काही बैठका मीटिंग्स वगैरे झाल्या आहेत आणि आम्हाला बसवून ठेवलं आहे आम्ही फिर्यादी असल्यामुळं. आणि त्याच्यानंतर ते माझं म्हणणं ऐकतील आणि त्याच्यानंतर ते सर्व पोलीस संरक्षणाचे जे काही कायदेशीर कारवाई करतील अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.